थँक्यू सो मच. प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकला आणि या दरम्यान जयेश पाटील पोलाड यांचे इथे आगमन होत आहे. वेलकम, स्वागत आहे. खऱ्या अर्थाने आज एक वेगळ्याच लुकमध्ये आहेत ते आणि त्यांचं देखील आपण स्वागत करूया. सामना सुरू होतोय शिलगाव आणि सागाव या दोन टीममध्ये. दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. सागाव टीमने टॉस जिंकलाय आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. इन्व्हाइट केलंय आलिमकर 11 शिलगाव या टीमला बॅटिंग करण्यासाठी. गुरुदत्त सागाव आणि आलिमकर 11 शिलगाव ऑन साइडला खेळत आहेत. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. बर्थडे बॉय सूरज भोईर. आज सूरज भोईर यांचा वाढदिवस देखील आहे आणि सूरज भोईर यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकवे चरणी प्रार्थना करूया. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. फिंगर अप फलंदाज झाले बाद. बिग विकेट डाऊन लागतोय. हा पहिला धक्का. फलंदाज कौस्तुभ बाद होत आहेत. गोलंदाज वेदांत ऑन साइडला गॅप मधून खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सीमा पार येतोय हा चौकार. क्षेत्ररक्षक आहेत मिलिंद म्हात्रे आणि त्याच्यावरती नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. या चेंडूवरती धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 5. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. प्रचंड मेहनत महेश पाटील, जयेश पाटील असतील, सुयोग पाटील, हितेश पाटील यांचे आहे. शॉर्ट टर्म पुल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल चौकार. बॅटची कडा आणि फलंदाज झाले बाद. झेल पकडलाय अवधूत म्हात्रे यांनी आणि फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का आलिमकर 11 शिलगाव या टीमला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 9.
पहिला चेंडू बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न आणि आला हा डॉट बॉल. मिलिंद म्हात्रे आहेत या दुसऱ्या षटकामध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज विशाल आलिमकर आणि न्यू बॅट्समन येत आहेत हेमंत. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत आणि खूप चांगला झेल पकडलाय हरेश म्हात्रेने. फलंदाज झाल्या बाद विशाल आलिमकर. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 9 आणि न्यू बॅट्समन येत आहेत अक्षय वास्कर. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. बड्डे बॉय सूरज भोईर. क्या बात आहे. काऊ कॉर्नर सीमारेषे लगत. चांगले क्षेत्ररक्षण आणि मिळतील या चेंडूवरती. एकूण 2 धावा. नक्कीच त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर किरण पवारची आठवण होते आणि त्यांनाच ते फॉलो करतात, त्यांनाच ते कॉपी करतात. बॅटिंग स्टाईल असेल, त्यांची गोलंदाजी ऍक्शन असेल, किरण पवार यांचीच असते आणि किरण पवार यांचे खूप मोठे ते फॅन आहेत. परफेक्ट यॉर्कर आणि शॉर्ट फाईन लेगला योगेश आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मिलिंद चांगली गोलंदाजी करतायत. बॅकफुटला गेले, गॅप मधून सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. फलंदाज अक्षय वास्करच्या बॅट मधून. नाईन 29 धावा धावफलकावरती आहेत. स्वीप करतायत, फक्त दिशा दिलीये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा सूरज. क्लीन बोल्ट. यश ठेव दोस्त. दांडी गोल. यू मिस.
आय विल डेफिनेटली इट. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. आलिमकर 11 शिलगाव टीमला. अक्षय वास्कर बॅक टू द पविलियन. न्यू बॅट्समन येत आहेत. रोहन आलिमकर. क्या बात आहे. चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी. सुरेख लाईन आहे. लेंथ लाईन खूप चांगली आहे सूरज भोईरची. आणि आलाय हा डॉट बॉल. 5 चेंडू फेकलेत. या षटकामध्ये 5च धावा खर्च करतो आणि 1 विकेट देखील मिळवली आहे सूरज भोईरने. इकॉनॉमिकल गोलंदाजी. हाफ ट्रॅकल पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या टोईनला लागतोय आणि शॉट फाईन लेगला. हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. तू चल मे आया ही स्थिती आपण पाहतोय. रितेश भोईरने हा झेल पकडलाय आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 33-33. वेदांत येतोय अंतिम षटकामध्ये. धावसंख्या आहे 33. चला टॉस साठी या. आगासन आणि शिल्डोन. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतात अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय मिड विकेटला. सूरज भोईर फार वेगाने येत आहेत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न बॅकअप साठी रितेश भोईर येतोय आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे. चेरादेव, गुरुदत्त सागाव आणि अशोक काठे पुरस्कृत आलिमकर 11 शिलगाव. यावेळी चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे वेदांत आणि सागाव संघ. त्यांच्या समोर आपण पाहतोय आलिमकर 11 शिल. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू. स्वतः गोलंदाज जातात वेदांत चेंडूवरती आणि तोपर्यंत मिळतील या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल 37. 37 धावा धावफलकावरती. अंतिम षटक सुरू आहे. सुपर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळत आहे. आणि यस फिंगर अप फलंदाज झाले बाद. हेमंत बॅक टू द पविलियन.
यावेळेस फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु शॉर्ट पॉइंटला चेंडू फील्ड होतोय. मिळते एकच धाव आहे चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 38 धावा धावफलकावरती आहेत. अंतिम षटक सुरू आहे आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये आलिमकर 11 शिलगाव या टीमचा या मॅच मध्ये. चला शिरडोन या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत. विनंती असेल ओमसाई आगासन या टीमचे कॅप्टन, आपण देखील या टॉस साठी परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आणि हाही चेंडू येतो डॉट. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 38 आणि 39 धावांचं टार्गेट सेट केलंय या मॅच मध्ये. आलिमकर 11 शिलगाव या संघाने चेरादेव गुरुदत्त सागाव या टीम समोर 5 षटकांमध्ये बनवायच्या धावा 39. चला आपण टॉस करूया. वीर बजरंग शिरडोन ए आणि ओमसाई आगासन. सुभाष दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. वीर बजरंग शिरडोन या टीमचे संघनायक इथे उपस्थित आहेत आणि ओमकार पाटील यांना विनंती असेल आपण देखील या. आमचे अत्यंत जवळचे मित्र टिनू बेडेकर यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम टिनू, स्वागत आहे. आणि रामचंद्र संते साहेब इथे उपस्थित आहेत. आणि मामा आपल्याला विनंती आहे टॉस आपण करूया. मामांचे शुभ हस्ते आपण टॉस करूया. या सामन्याचा पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. छापाचा कॉल आहे आणि आलाय छापा. टॉस जिंकलाय ओमसाई आगासन या टीमने. ओमकार, टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? 5 षटकांचा सामना आहे. समोर शिरडोन संघ आहे. तर टॉस जिंकलाय ओमसाई आगासन या टीमने आणि त्यांनी स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. विद्यमान सामना सुरू आहे जिथे बनवायचे धावा सागाव या टीमला 39 5 षटकांमध्ये आणि या 39 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ नेटिव्हली, व्हॉइस ऑफ कल्याण, अत्यंत टॅलेंटेड समालोचक. इंस्टाग्रामवरती ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात असे इन्स्टा फेम समालोचक प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. क्या बात है. थँक्यू सो मच रोशनजी संदेश सर, आपले मनपूर्वक आभार. मागच्या विषयाने लक्ष वेधेल सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गुरुदत्त चेरादेव सागाव आणि त्याच्या विरोधामध्ये आलिमकर 11 शिळगाव या 2 संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. या पुढचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल तो एका बाजूला वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम साई क्रिकेट संघ आगासन या 2 संघांमध्ये ही तुल्यबळ अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर आज 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिवस सगळे साजरा करतील, पण खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पुलवामा अटॅकमध्ये जे सैनिक शहीद झाले त्यांना या श्रद्धांजली चषकाच्या निमित्त आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. वीर तुझ्या त्यागाला शतशः नमन आजही, तू दिलीस रक्तांची शपथ मातृभूमीच्या साजही. पुलवामाच्या मातीवरती तुझ्या शौर्याची गाथा जर, तू अमर आहे सैनिक, तुझी आठवण सदैव अमर. पुन्हा एकदा सर्व पुलवामा अटॅक झालेल्या शहीदांना या स्पर्धेच्या वतीने आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. शीळ संघाचे पुरस्कर्ते आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने आलिमकर 11 शिलगाव संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय अशोकजी काटे साहेबांना विनंती असेल की आपण आला असाल तर आपण या आमच्या मुख्य अतिथी मंचावरती आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पण घर बसल्या जर ऑनलाईन आमच्या समाज ते जोडले गेले असतील तर महेश पाटील आणि त्याच्या तमाम लाडक्या सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही या स्पर्धेच्या वतीने श्रद्धांजली चषकामध्ये साहेब तुमचं हार्दिक स्वागत करतोय.
तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती उजव्या हाताचा फलंदाज सूरज भोईर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती चिन्मयला आपण पाहणार आहोत. सूरज भोईर चिन्मय पाटील सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग मार्क वरती षटक पहिला आणि गोलंदाज नीरज वास्करला आपण पाहणार आहोत. मॅचला होते सुरुवात. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिल्या डावामध्ये दाबसंघ आपण पाहिला एकंदरीत बनवल्या गेल्या त्या आलिमकर 11 शेळगाव संघाच्या माध्यमातून त्या 38 आणि विजयासाठी लक्ष 39चा पहिलाच बॉल. लाऊड अपील. पायांवरती चेंडू आदळलाय. पंच सांगतात की एस लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव. आय थिंक मिसिंग लेग स्टंप इम्पॅक्ट आउटसाइड लेग. योग्य निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बायच्या स्वरूपात पहिली धाव. तयार. ऑफसाइड रिजन मध्ये क्लास पाहायला मिळाला चिन्मयचा. हा फलंदाज दर्जेदार आहे. नेहमीच याचे क्लासिकल स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतील. चिन्मयचा पाठबंद क्लासिकल चौकार. पॉवर प्लेचं षटक कसं कॅपिटलाइज करायचं हे चिन्मयला माहिती आहे. आणि स्वर्गीय शिवाजीदादा शेलार चषकामध्ये SSCC ट्रॉफी कमालपाडाच्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्त पारायण सावराम महाराज क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणावरती त्यानं मालिकावीरची बाईक देखील पटकावली. ऑफसाइड रिजनमध्ये पुन्हा इनफिल्डला भेदण्यामध्ये यावेळेस यशस्वी राहतोय. फिल्डर तिथे मात्र तैनात आहेत. अप्रतिम झेल सुयोग आपल्याला पाहायला मिळतो तो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज होईल बाद. हरिष्ठ टिपलाय झेल आणि सबला फलंदाजाचा खेळ. मला तर वाटतं आयोजक संघ दिवंगत लोकनेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहतो सागावच्या विरोधामध्ये खेळणार आहेत. त्यामुळे बघा सुयोग आता जवळून बघून घ्या सागाव संघाचा बॉलिंग अटॅक कसा आहे, बॅटिंग कशी आहे, कोणता खेळाडू कसा खेळतो. सुयोग तुम्ही एकंदरीत जर इथून अंदाज घेतला बघा महेश पाटील असतील म्हणजे तेजस आहेत, करण आहेत, त्यानंतर हर्ष आहेत, सगळ्यांनी बघा आवर्जून खेळ बघून घ्या सागाव संघाचा. पण आता काय की युट्यूब लाईव्ह आलेलं आहे त्यामुळे 2 दिवसापूर्वी जरी तुम्ही त्यांची मॅच जाऊन पाहिली की कोणता खेळाडू कसा खेळतोय तरी तुम्हाला एकंदरीत त्याच्या प्रत्येकी खेळीचा आढावा येईल. आता क्रिकेट भरपूर डेव्हलप झालंय. मॅच होण्यापूर्वी जेव्हा 1-2 सामने बाकी असतात सगळे युट्यूबवरती बघतात कोणता संघ कसा खेळतोय, कसा प्रदर्शन सुरू आहे. आणि कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सर्व संघांना आता एकमेकांचा खेळ माहिती झाला. पण यंदाच्या हंगामामध्ये भावेश जर तुम्ही पाहिलं असेल अनेक नवोदित खेळाडू प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहेत. अनेक असे नवीन खेळाडू झालेले आहेत ते अनएक्सपेक्टेडली जबरदस्त कामगिरी करतात. यावेळेस बॉलर्स बॅट ड्राईव्ह करायचा आता मिडॉक मध्ये बॉल डायरेक्ट हिटची गरज डायरेक्ट हिट झाला. बट बॅटिंग बॅटर आपण पाहतो पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपण पाहतो रोहित भोईर हिटमॅन सागावचा. कारण आपण पाहिलं हिटमॅन शो सागाव संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रोहित भोईरनं केला होता. वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन आयोजित शिरडोन चषकामध्ये काय तुफानी बॅटिंग केली होती. खर तर मला तर वाटतं चिन्मय तेव्हा उपस्थित नव्हते आणि त्यानंतर चिन्मय ते उपस्थित नव्हते, सूरज मला तर वाटतं नव्हते उपस्थित, चिन्मय नव्हता आणि तेव्हाच मात्र आपण पाहतोय जबाबदारीने खेळ केला होता. ऑन साइडला फटका चांगला बॅटच्या रडार मध्ये आलाय. हिटमॅन शो आता पुन्हा सुरू झालाय की काय, कारण रोहितच्या बॅट मध्ये मिड विकेटच्या बाहेर हा येतो लांब पल्ल्याचा भव्य षटकार. बघा महेंद्रसिंग धोनी स्टँड मध्ये जे बाईक घेऊन आमचे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आपण थोडं बाईक क्रॉस करा किंवा मिरर क्रॉस करून घ्या. बाईक चे जे बघा रिफ्लेक्स आमच्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना थोडा त्रास होतो याचा.
हेच गत वर्षी आपण पाहिलं तर मलंगटच्या स्पर्धेमध्ये 5 चेंडू आणि 5 षटकारांचा विक्रम ज्याचा नावावरती राहिलाय. हिटमॅन ऑफ शिरडोन आपण पाहतो सुशांत म्हात्रे यांचं देखील शुभागमन होतंय, त्यांचं देखील स्वागत आहे. आणि सुशांत म्हात्रे यांचे छोटे बंधू आपण पाहिलं तर बायकर मॅन आहेत. शिरडोन संघ म्हटलं की आविष्कार पाटील बघा बायकर मॅन. शिरडोन संघ म्हटलं की नो डाऊट ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वडवली शिरडोन आमचे भरत विठ्ठल पाटील दादा असतील, त्यांना देखील विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती सुयोग पाटील त्यानंतर आमचे नितीन प्रत्येकाची जबरदस्त कामगिरी आमचे दिनेश दादा म्हात्रे लाजबाब खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. जे विवेक असतील ऑन साइडला लॉब करायचा होता, यश टी वाकवली आहे. 39 धावांचा पाठलाग काही सोपा नसेल सांगत असताना सूरज भोईरला देखील माघारी परतावं लागेल. दुसरा मोठा धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना गुरुदत्त चेरादेव सागाव या संघाला. ऑन साइडला फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारे तिथे नाहीयेत. बॅकर स्क्वेअर रेगला चेंडू फरार सीमा पार. पंचांचा इशारा येतोय 4 धावांसाठी चौकार. सोडून देण्याचा प्रयत्न केला गेला, यावेळेस एकदा पूर्ण होईल का पाहूया. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय, त्यामध्ये आपण पाहतो हे एक धाव म्हणजे 2 धावांनी धावसंख्या पुढे. बघा डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण आहे कारण मैदानाच्या आतमध्ये रोहित भोईर अजूनही आहे. योगेश पाटील 4थ्या क्रमांकावरती आले, त्यानंतर राम असतील मिलिंद असतील, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आय थिंक रितेश भोईर देखील आहे आज इन ऍक्शन मध्ये, हॅरी आहेत, त्यामुळे वेदांत आहेत, मोठी बॅटिंग लाईनअप आहे. योगेश पाटील आणि रोहित भोईर जोडी टॉप ऑर्डर पूर्णपणे निस्तनाभूत करण्याचा प्रयत्न आपण पाहिला. पहिल्या ओव्हर मध्ये नीरजचा राहिला, तिथे त्याने 1 विकेट मिळवली आणि त्यानंतर परेश माळीच्या खात्यामध्ये 1 विकेट आपल्याला पाहायला मिळते. यापुढचा सामना वीर बजरंग क्रिकेट संघ शिरडोन आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई क्रिकेट संघ आगासन. ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अवांतर धावसंख्या अवांतरने पुढे होते. टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 18 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती असताना माळी बॉलिंग मार्क वरती आला. स्ट्रायकिंग इन वरती भोईर आहे. पुढचा बॉल यापूर्वीच आपण रोहितच्या बॅटमध्ये एक षटकार पाहिलाय. यावेळेस बॅटची ग्रीप चेंज केली आहे बघा, रिव्हर्स सरळ बाहेर काढलं होतं. पण जर सरळ बॅटनं धाबा येत असेल तर गरज आहे का या फटक्याची, कारण आपण पाहतोय की फ्रंट ऑफ द विकेट ताकद प्रचंड आहे आणि रोहितकडे, पण हवेची साथ कुठेतरी तो शोधतोय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर हवा जेव्हा गोलंदाजी
या एंडवरून होतो तेव्हा मात्र आपण पाहतोय की डावखुराच्या फलंदाजासाठी अनुकूल असा हवा सुरू आहे मैदानामध्ये आणि त्यामुळे कुठेतरी रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं तर यावेळेस देखील 2 धावा ते कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती स्कोरर मित्र आम्हाला कळत आहेत 20 धावा धावफलकावरती. अर्धा पल्ला पार पाडलाय, अर्धा अजूनही पाडायचा आहे. पंच इशारा करतात काहीतरी एक चेंडू अजूनही शिल्लक असेल कारण विकेट त्यानंतर चौकार वाईट +1 वाईट डॉट आणि डबल अंतिम चेंडू. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो खर तर एका बाजूला आपण पाहतो तर सागाव संघासाठी एका जणी गाजवलाय रमेशजी मात्रे सर आपण पाहतोय आणि त्यानंतर स्कोअर लेगला आपण पाहतोय पंच प्रसादजी सहस्त्रबुद्धे सरांना. पण बघा ज्या प्रकारे पंचांची भूमिका पार पाडतायत अगदी नीटनेटकेपणा आणि ट्रान्सपरन्सी तुम्हाला पाहायला मिळेल कारण कोणत्याही प्रकारे चूक होत नाहीये पंचांची. आपण पाहतोय खरं तर सागावचे ते देखील आहेत पण कोणत्याही मनामध्ये कोणत्याही प्रकारे आपला संघ जिंकावा अशी काही त्याच्या मनामध्ये अपेक्षा नाही. बघा प्रेक्षक म्हणून प्रत्येकाच्या मनामध्ये असते पण जेव्हा ऑन ड्युटी तेव्हा मात्र न्यूट्रल कामगिरी आमच्या पंचांची तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय पंचांची. षटक क्रमांक 2 पूर्ण 2 षटकांच्या अखेरीस धावा 20 झालेल्या आहेत. 20 झालेल्या आहेत. 19 धावांची गरज असेल. 18 चेंडू 19. तेजस खर तर ऊन भरपूर आहे मैदानामध्ये आणि त्यामुळे आम्ही पण वारंवार सांगू शकत नाही की फास्ट खेळा कारण बघा उन्हाचा तडाखा प्रत्येकाला जाणवतोय. पण फक्त विनंती एक आहे की आमचे तुमच्यासोबत आमचे पंच देखील तितकाच वेळ उन्हामध्ये उभे आहेत. फक्त त्यांचा थोडा विचार करा आणि लगेच सामना सुरू करा. आमचे गारिवलीचे नामांकित क्रीडा समालोचक आपण पाहतो रोशनजी संते सरांना. खर तर गतवर्षी सेकंड इनिंगला सुरुवात त्यांच्या देखील झाली आहे आणि जबरदस्त त्यांची देखील कामगिरी आपण पाहतोय ॲज अ कॉमेंटेटर. अनेक विभागांमध्ये आपण पाहिलं असेल टिटवाळा विभाग असू द्या त्यानंतर बदलापूर विभाग वांगणी विभागामध्ये जबरदस्त कामगिरी त्यांची आपल्याला समालोचक म्हणून पाहायला मिळतात. आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली विभागामध्ये आता प्रेक्षकांची मनं त्यांनी देखील जिंकलेली आहेत. गोलंदाजी मार्कमध्ये आता रोहन आलिमकरचा वापर केला जातो. बघा 22 तिसरं षटक आणि तिसरा विकल्प आलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. सहस्त्रबुद्धे सरांचा अतिरिक्त धावेचा इशारा आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे टीमची टोटल स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 23. पंच तेच सांगतात की बघा कोणी जिंको कोणी हारो आम्हाला त्याच्याने काही बेनिफिट होत नाही. जो योग्य निर्णय तोच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साइडला लॉक केलं यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे पोहोचत आहेत. कॅच कंप्लीट. जसप्रीत बुमराह स्टँडच्या अगदी समोर झेल टिपलाय. विकेटचं बदल आपण पाहतोय. फलंदाज बाद. लागणारा 30रा मोठा धक्का योगेश पाटील बाद. दोन्ही भाऊ आता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला रोहित भोईर आणि एका बाजूला आता रितेश भोईर देखील मैदानामध्ये दाखल झालेत. भोईर बंधूंची जोडी
काया पलट करेल का या सामन्याचा, कारण 23 तर झालेले आहेत आणि इक्वेशन आता तुम्हाला पाहायला भावेश पाटील आमचे एक्सपर्ट स्कोरर उंबारलीची आम्हाला माहिती देत आहेत की आता येणारी 16 बॉल 16 धावांची गरज. सुशांत नगर रन बॉल इक्वेशन आहे, पण बराचदा आपल्याच क्रीडांगणावरती असं मोठा उलटफेर देखील आपण पाहिलेला आहे. 3 चेंडूत 21 देखील झाल्या. निजाच्या क्रीडांगणावरती नाईट फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं 12 बॉल 12ची मॅच शेवटच्या बॉल पर्यंत गेली. त्यामुळे क्रिकेट हे काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटीज. हा क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, त्यामुळे इथे भाकीत करणं हे भरपूर चुकीचं असेल. 16 बॉल 16 धावांची गरज आहे, कारण कोणताही संघ मैदानामध्ये हारण्यासाठी उतरत नाही. आपल्या गावाची अस्मिता पणाला लागली असते आणि जिंकण्यासाठी प्रत्येक संघ उतरत असतो. 16 बॉल 16ची गरज असताना फटका तर चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या नाकाजवळून चेंडू निघून चालला, टप्पा पडला आणि सीमा पलीकडे 4 धावांसाठी. ऑन साइडला वॉट अ शॉट, पॉवर पॅक, पत्रा बजाव, सिक्सर. बघा काय स्वागत केलं आमच्या दीपेश मुंडेचं. कुठे आहेत प्रिन्स ऑफ आगासन? बघा आमच्या दीपेश मुंडेचं स्वागत केलंय ते रितेश भोईरने षटकार ठोकलाय. खेळाडू कक्षावरती थेट पडला, पत्रांवर चेंडू, पत्रा बजाव, सिक्सर. 14 चेंडू आणि 6ची गरज आहे रितेश, या गोष्टीची नोंद घ्या. 14 चेंडू आणि 6 धावा. येस, पंचांनी अपील उचलून धरले. विकेटचं बदल आपण पाहतोय. फलंदाज होईल बाद. चौकार षटकाराचा प्रत्युत्तर दिलं. विकेटचं बदल. रितेश भोईर सोडेल मैदान. बघा आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, वन ऑफ द लेजंड क्रिकेटर आणि सागाव संघासाठी आपण पाहतो गेले कित्येक वर्ष जबरदस्त क्रिकेट जे खेळलेले आहेत मिलिंद म्हात्रे यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. पुराना चावल, उमर 56 लेकिन दिल 55. मैदानाच्या आतमध्ये बघा अनुभव खऱ्या अर्थानं सर्वात जास्त महत्वाचा आहे. अनुभवाशिवाय कोणताच संघ पुढे जाऊ शकत नाही. यंग टॅलेंट तुमच्याकडे भरपूर असेल, पण जर तुमच्याकडे अनुभवाची कमी असेल ना, तर त्या खऱ्या अर्थानं यंग टॅलेंटला योग्य प्रवाह मिळत नाही, तो योग्य मार्ग मिळत नाही. त्यामुळे अनुभव हा प्रत्येक संघासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे आपण पाहतो की आताच शेवडोन संघ बघा मैदानाच्या आतमध्ये खेळणारे भरत पाटील यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. ते सगळ्या नौका खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. आणि त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या बाजूला ओमसाई आगासन संघ, केजू मुंडे, नागराज मुंडे असतील, नेल्सन मडबी असतील, हे सर्व नौका खेळाडूंना घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे यंग टॅलेंट सोबत तुमच्याकडे खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. आगासन म्हटलं की ब्लॉक बस्टर बेडेकर, करण बेडेकरला आपण पाहत असतो आघाडीला. आणि आता समीकरण या मॅच मध्ये येणारे चेंडू शिल्लक असतील ते 12 आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी 6 धावांची गरज. बघा बायकर मॅन शिरडोनचे आमचे आविष्कार पाटील यांना तुम्ही पाहतात. गुड नाईटच्या स्पर्धेमध्ये खर तर बाईक पटकावली होती आविष्कार पाटीलनं. आणि ज्या प्रकारे तो SSCC मध्ये खेळला होता, खर तर समालोचन करत असताना सन्माननीय बाळ सुब्रमण्यम सरांनी देखील त्याला विचारलं की माझ्या लेदर क्रिकेट अकॅडमीसाठी खेळशील का. त्यामुळे त्या दर्जाचा तो खेळाडू आहे. आणि आज सुयोग असेल, त्यानंतर विवेक असेल, आविष्कार असेल, सुशांत म्हात्रे असतील, आमचे निखिल पाटील, स्मॉल पॅकेट ऑफ डायनामाइट, या सगळ्यांकडून भरपूर अपेक्षा आहेत. पण दुसऱ्या बाजूला बघा त्यांच्याकडे आव्हान किती मोठं आहे.
केजू मुंडे, बाहुबली आगासनचा करण बेडेकर, त्यानंतर आपण पाहतोय ओमकार, त्यानंतर विराज मुंडे, जबरदस्त टीम आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे मॅच एक हाय व्होल्टेज पाहायला मिळेल. पण या मॅच कडे लक्ष वेधेन सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर व्हाईट बॉल आलाय आणि आता 12 बॉल 5 धावांची गरज आहे. आतापर्यंत आपण पाहतोय सागाव संघाचं पारडं जड आहे. ऑन साइडला लॉप करायचा आहे बघा, मोठा फटका खेळून सामना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्या प्रयत्नांना मात्र कुठे यश मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल. खर तर पुढच्या सामन्याचा टॉस ओमकारने जिंकलाय. आगासन संघ, ओमकार आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर निर्णय आम्हाला कळवा. यावेळेस पण जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय, अद्वितीय फटका रोहितच्या बॅटमधनं. पंचांचा अधिकृत इशारा येणं अजूनही शेष. चौकार. रिव्हर्स खेळलाय पुन्हा एकदा रोहित. फिनिशेस ऑफ इन स्टाईल. त्याच्या स्टाईल मध्ये, त्याच्या अंदाजामध्ये रोहितनं सामना संपवलाय. मॅच फिनिश, सामना जिंकलाय तो अर्थातच गुरुदत्त चेरादेव. सागाव या संघानं वेल प्लेड. टीम सागाव अभिनंदन. आणि सागाव संघाला विनंती आहे कुठेही जायचं नाहीये, कारण यानंतरच्या मॅच नंतर लगेचच 2 विजेत्या संघांमध्ये सामना असेल. सामनावीराकडे आपण लगेच वळतोय. तर चला आपण लगेचच सामनावीराकडे वळतोय. वेदांत पाटील 2 षटकं हाताळली. फक्त आणि फक्त 7.00च्या सरासरीने त्याने 14 धावा खर्च केल्या आणि तब्बल 3 विकेट मिळवले. आणि खऱ्या अर्थानं आलिमकर 11 शेगाव संघाला कमी धावांमध्ये रोखण्याचा ज्याने कारनामा केला तो वेदांत ठरलाय या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. वेलकम रोहित. सागाव आगासन संघाचे आपण पाहतोय 12th मॅन इथे उपस्थित झालेले आहेत. चला लवकर या विनंती आहे. वेदांत या आपण मॅन ऑफ द मॅच. वेदांत आपण पाहतोय रोहितने आज देखील इम्प्रेस केलं, अप्रतिम बॅटिंग केली आणि